मला पैसा भेटावा किंवा मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर मानधन भेटावं ह्यासाठी मी कीर्तन नाही शिकलं. फक्त कीर्तन एक माझ्या मनामध्ये इच्छा होती. अडाणी माणूस, अंध माणूस वाचू शकतो. मला वाचता जरी नाही आलं तर मी शब्दाचा अर्थ तरी काढू शकल ना, एवढीच इच्छा होती माझी. म्हणून आज माझ्या जीवाचा उद्धार झाला. आईनं मला जन्म दिला, गुरुने मला आधार दिला, अंधारातून ज्ञानाच्या मार्गाकडे नेलं. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, 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 जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, जय गुरु महाराज, जय जय गुरु महाराज. सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर. रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर. माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, हृदय भुवन करा आपले सिंहासन, माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, हृदय भुवन करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन. माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन. के द्यावे माझा आता दीनबंधू विश्वनाथ, दीनबंधू विश्वनाथ, दीनबंधू विश्वनाथ. इतके द्यावे मला आता दीनबंधू विश्वनाथ, दीनबंधू विश्वनाथ, दीनबंधू विश्वनाथ. माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन. माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन, करा आपले सिंहासन. महादेव किंकर जवळी राही निरंतर, जवळी राही निरंतर, जवळी राही निरंतर. मने महादेव किंकर जवळी राहे निरंतर, जवळी राहे निरंतर, जवळी राहे निरंतर. माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, हृदय भुवन करा आपले सिंहासन, माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन, हृदय भुवन करा आपले सिंहासन.
शंकर उमाये जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाये जय जय शंकर उमाई 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 जय जय शंकर अक्षय सुखाचा लागला श्रीराम म्हणून पायास शरण आलो म्हणून पायास शरण आलो म्हणून पायास शरण आलो चरण आलो देवा संसाराच्या भेने शरण आलो देवा संसाराच्या देवी शरण आलो देवा संसाराच्या भेने शरण आलो देवा संसाराची भेने कैलासीचे केले गावा माझ कैलासी केले नावा मज कैलासी केले नावा मज जबरी कृपा करी गुरुराया माझ्यावरी कृपा करा गुरुराया जबरी कृपा करी गुरुराया माझ्यावरी कृपा करी गुरुराया तुमचिया पाया दंडवत तुमचिया पाया दंडवत तुमचिया पाया दंडवत शरण आलो देवा संसाराच्या भेने शरण आलो देवा संसाराची भेने शरण आलो देवा संसाराच्या भेने कैलासीचे केले दावा माझ कैलासीचे केले दावा माझ लक्ष्मण तुम्हा येतो का कुलती लक्ष्मण तुम्हा येतो का कुलती पशुपती भेटवा वेगी पशुपती भेट द्यावो वेगी पशुपती भेट द्यावो शरण आलो देवा संसाराच्या भेने शरण आलो देवा संसाराची भेने आलो देवा संसाराच्या भेने शरण आलो देवा संसाराची भेने कैलासीचे केले दावा माझा कैलासीचे केले दावा मज कैलासीचे केले दावा मज शंकर उमा हरि शंकर भूमाई शंकर उमा जय शंकर उमा शंकर उमाय शंकर उमा 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 जय जय शंकर उमा शंकर उमा जय जय शंकर उमा शंकर उमा जय जय शंकर उमा जय शंकर उमा जय जय शंकर उमा हरि जय शंकर उमा शंकर उमा हरि जय जय शंकर उमा शंकर उमा सुखाचा अक्षय सुखाचा लागला से ध्यास
अक्षय सुखाचा लागलास ध्यास अक्षय सुखाचा अक्षय सुखाचा सुखाचा अक्षय सुखाचा शरण आलो देवा शरण आलो देवा शरण आलो शरण आलो शरण आलो देवा शरण आलो तुला नामाची आवड शरण आलो तुला कैलासीचे केने दाबा मज कैलासीचे केने कैलासीचे केने दाबा मज कैलासीचे केने दाबा मज कैलासी
कैलासीचे केले कैलासीचे केले दावा माझ कैलासीचे कैलासीचे केले दावा माझ कैलासीचे केले दावा माझ शरण आलो देवा शरण आलो देवा संसाराची दिले शरण आलो देवा शिवहार 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 लागला सिद्धास म्हणून पायास शरण आलो देवा संसाराच्या भेने कैलासीचे केले दावा मजवरी कृपा करी गुरु राया तुमची या पाया दंडवत शरण आलो देवा संसाराच्या भेने कैलासीचे केले दावा लक्ष्मण तुम्हा येतो काकुलती
वेगी पशुपती भेटवा शरण आलो देवा संसाराच्या भीने कैलासीचे केने दावा मज शिवहर 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 अक्षय सुखाचा लागला सिद्ध्यास म्हणून पायास शरण आलो देवा संसाराच्या भीने कैलासीचे केने दावा माझा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः जय जयाजी सदाशिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जीची शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञा उत्तम गती अनुग्रही वेदा परशिवा परब्रह्माने नवे तुझा महिमा साकार होण्या महापूर्वसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण जे कामर सर्वाहुण तयास प्रेमे शरण मी त्रैलोक्य संपदा लेके समूलेखन भित्ते सचितानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः यामाहु सर्व लोकान प्रकटी शास्त्र पारगा ताम धर्मचारिणी शंभो परमामी परम शिवम पंचानन मुकुटभूतान पंचाक्षरमणुपमान पंचसूत्रो कृतवंदे पंचाचार्या जगद्गुरु पंचाचार्या करू पंचाचार्या करू पंचाचार्या करू प्रथम पंचाचार्या करू प्रथम पंचाचार्य
हो हो पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे चरण मनमथासी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आचार्य सद्गुरु आम्हाला गे. शिवहर शिवहर शिवारे अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ ग्रंथराज पारायण परमरस्य सोहळा आणि सोहळ्यातील आजचा अखंड शिवनाम सप्ताहातील आजचा हा चौथा दिवसाची सेवा सादर करत असताना शिवसंत लक्ष्मण महाराजाचा सर्वांच्या पाठाचा सोपा साधा सर्वांना कानपाठ तोंडपाठ असलेला 4 चरणाचा अभंग शिवहर अखंड शिवनाम सप्त्यामध्ये आज इथं येण्याचा योग म्हणजे निव्वळ योगायोग. आज खरं म्हणलं तर आज दिवस सोनियाचा आहे. माझ्यासारख्या अज्ञानी पामरानं इथे येऊन 2 शब्द बोलावं असं परम भाग्य माझ्याकडं आलेलं आहे. आणि या कीर्तनाची सेवा मला आमचे महेश भैया यांच्याही चरणावर नतमस्तक होऊन आमचे गजू भैया हे भैया त्यांच्या 2 मुली मला काय कोणाचा जास्त परिचय नाही पण समस्त भजनी मंडळ टारकरी मारकरी गायक वादक यांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवशंकराला कोटी कोटी प्रणिपात करून कीर्तन रूपे सेवेला सुरुवात. ओम नमोजी सदा शिवा ओम नमोजी सदा शिवा ओम नमोजी सदा शिवा ओम नमोजी सदा शिवा देवाचिया देवा नाव तुझे महादेव हाची तो अनुभव. शिवाच्या मुखातून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रथम गणाला साष्टांग प्रणिपात करून तसेच राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य शिवा महाराज यांच्याही दिव्य चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून षटस्थल ब्रह्मीय गुरुवर्य महालिंगेश्वर शिवाचार्य तथा गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज यांच्याही दिव्य चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून तसेच षटस्थल ब्रह्मीय 108
शिवानंद शिवाचार्य महाराज यांच्याही दिव्य चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून आजच्या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत लक्ष्मण महाराज तुम्हा मला जीवाचा उद्धार कसा होणार, जीवाचं हित या जीवाचं सार्थक कसं होणार, शरण गुरुला जायचं कसं, गुरुला शरण गेल्याच्या नंतर काय होतंय, काकुलती आल्यानंतर काय होते, आजच्या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत लक्ष्मण महाराज तुम्हा मला सांग. शिवहर शिवहर तुम्ही म्हणत असाल मी कीर्तन करायला म्हणजे ज्ञानी आहे. मी काही ज्ञानी नाही. हा मी इथं थांबून 2 शब्द बोलण्याचा निवड योगायोग आणि गुरुचा आशीर्वाद म्हणून मी तुमच्यासमोर बोलण्याचं धाडस करत आहे. आवाज क्लिअर नाही भैया कसं. हॅलो शिवहर शिवहर शिवाचार्य महाराज की जय. आजच्या अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज हे राहणार धोतरजोड आष्टी या गावचे लक्ष्मण महाराज त्यांच्या जीवनामध्ये घडलेला संघर्ष या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा मला सांगतात. आणि संघर्ष करत असताना त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभूती, गुरुचा साक्षात्कार आणि गुरुने त्यांना दिलेला प्रसाद याच्या माध्यमातून अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज तुम्हा मला प्रत्येक वेळोवेळा सांगतात. तसंच शिवसंतही सांगतात आणि शिवयोगी मन्मथ माऊली सुद्धा सांगतात. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. शिवसंत निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. ओ निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. ओ निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. ओ निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. ओ निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. हो निजू नका निजू नका निजू नका जागा जागा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. पुढे आहे बहुदगा. पुढे आहे बहुदगा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. पुढे आहे बहुदगा. पुढे आहे बहुदगा. निजू नका जागा जागा
संत मनमत माऊली सांगतात, अरे निजू नका जागा जागा म्हणून सांगितलं. झोपल्याच्या नंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना झोप, खाणं पिणं राहणं किंवा काही गोष्टी आणणं ह्या साहजिक आहेत. पण आपल्याला जन्म मिळालाय म्हणजे नुसतं झोपायचं, खायचं प्यायचं ह्याच्यासाठी नाही. एवढा अनमोल देह मिळालाय म्हणजे नुसता फुकट वाया घालवायचा नाही. कारण की हा जन्म महालाभ आहे. सुलभ उपाय तर भेटणारच आहे, पण माणसाला सुलभ उपाय सापडत नाही. मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. उपाय जवळच आहे, पण माणसाला शोधायला जायचं आळस आणि डोळ्यामधली झोप. कारण की झोप प्रत्येक जण झोपतो, पण प्रत्येक झोपण्यामध्ये सर्वजण सावध नसतात. म्हणून आता तरी सावध व्हा. प्रत्येक संत सांगतात सावध व्हा, आता तरी व्हा सावध. कोण मी हा करा शोध, मी कोण आहे, मी कुठून आलो, माझे कर्तव्य काय आहेत. बरं जन्माला आला म्हणजे सहज आला नाही. बरं आता हा जन्म भेटलाय, पुढे भेटलच म्हणून गॅरंटी नाही. आपल्याला सुंदर देवाने 2 हात 2 पाय, सुंदर मुख दिले बघायला, बोलायला, बघायला डोळे दिलेत. पक्षी पण जगतात आणि आपणही जगतो. पक्षी कसे जगतात बघा. तिची उलीसी चोच, तेच दात, तेच ओठ, तुला देवान दिले रे 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिने झाडाली टांगला. सुगरण जेव्हा खोपा बनवते तिला हात आहेत का? नाही. पाय आहेत का? नाही. चोचेमध्ये एक काडी आणून जेव्हा पिंजरा बनवायला, सुरक्षित पिंजरा बनवते, वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, मुसळधार धोधारी जरी पाऊस पडला तर त्या खोप्याला काही सुद्धा होत नाही. फक्त तिला चोचच आहे. आणि आपल्याला 2 हात 2 पाय, एका हाताला 5 बोट म्हणजे 2 हाताचे 10 बोट, पायाचे 10 बोट म्हणजे 20 बोट झाली. तरी पण मनुष्य जीवन जगत असताना थोडी सुद्धा शरीराची हालचाल करत नाही. किंवा हाताला आपण हात कशाला दिलाय, कशासाठी वापर करायचा. दान धर्म करा, लिंग पूजा करा. पण बऱ्याच जणांचे लिंग ज्यावेळेस गुरु दीक्षा देतात, जन्मादी लिंग गर्भासी धारण, जेव्हा माता माऊली गर्भवती असते 8व्या महिन्यामध्ये लिंग गर्भाला बांधला जातो. नंतर बाळाच्या 5वीला, नंतर बाळ 8 वर्षाचं झाल्याच्या नंतर दीक्षा द्यावी लागते. पण आजकाल असं झालं, 65 वर्षाचे 70 वर्षाच्या माणसाला दीक्षा घ्या म्हणून सांगावं लागते. गुरु दीक्षा देतात, गुरु आचरण सांगतात. अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्याचं काम जर कोणाचं असेल तर गुरुचं असेल. अंधार ज्यावेळेस डोळ्याच्या पुढं पडतो आणि ते चांगल्या मार्गाला नेण्याचं काम गुरु करतात. बघा भरपूर ठिकाणी गुरु असं सांगतात, लिंग पूजा ज्यावेळेस दीक्षा दिली, मंत्र दिला, मंत्र दिल्याच्या नंतर सांगतात हा सुलभ मंत्र आहे, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पण लोकांना किती वेळेस पूजा सांगितली सांगा बरं कोणतरी. एक वेळेस सुद्धा करायला तयार नाही तर पूजा 3 वेळेस कशी करावी. पूजा जर केली, लिंग पूजन सर्वासी, सर्वांना लिंग पूजा, जात भेद काहीच नाही, लिंग पूजा करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस लिंग, आपलं लिंग आणि लिंग सती अंगपती दोन्ही जर एक हे केले तर गुरुचं दर्शन होतं. गुरुच्या जवळ राहण्यासाठी लिंग गुरु जंगम, परमरस्यामध्ये सांगतात गुरु लिंग जंगम सांगतात की नाही. म्हणून आता 16 तारखेला दीक्षाचा कार्यक्रम आहे ना, 16 तारखेला.
हां, दीक्षा देतात, भरपूर जण दीक्षा घेतात. एका गावात काय झालं माहिती का, एक नवरा बायको राहत होते, खूप कष्ट करायचे. कष्ट करत 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 एके दिवशी बायकोने नवऱ्याला विचारलं, अहो म्हणली रात्रंदिवस आपण कष्ट करतो कशासाठी? ती म्हणले आज नाही उद्या माझी मुलं तरी म्हणतील माझ्या वडिलांनी एवढं कमवलंय. मुलं जर नाही म्हणले तर सून म्हणाल एवढं कमवलंय. कमवून कमवून बिचारा व्याकुळ झाला. एके दिवशी सुनेला म्हणले चहा द्या सुनबाई. सुनबाई म्हणली अर्धा तास थांबा. नंतर वडिलांना मुलाला सांगितलं. सुनबाईला चहा मागितला, अर्धा तास झाला, 1 तास झाला, चहा दिला नाही. मुलानं काय म्हणलं, घरी बसून तुम्हाला काय काम आहे, अर्धा तास तरी बसला म्हणून बसा, तुम्हाला चहा भेटेल. आम्हाला काम धंदे आहेत, काम करावं लागतंय. मुलाकडून बी नाही असं आलं. पुन्हा पत्नीला म्हणलं चहा दे मला. पत्नीनं पक्ष बदलला. नवऱ्याची बाजू घ्यायची तर मुलाची बाजू घेतली. कुणीतरी मी कमवलंय असं म्हणाल ह्याची इच्छा होती, आशा होती मनात. असं झालं नाही. नंतर रात्री झोपेमध्ये कार्यक्रम झाला, अटॅक आला आणि जागेवर तो दगावला. वर गेला. वर गेल्याच्या नंतर त्याचंच गटोडं घेऊन गेला. समजा अजितदादा गेले, काय घेऊन गेले सोबत, काहीतरी नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. अरे जीवनामध्ये येऊन काय घेऊन जाणार आहे कोण? अजितदादा ज्यावेळेस घरातून निघाले त्यांना वाटलं होतं का असा अपघात घडल, मी वापस येईल असं वाटलं असेल ना. पण त्यानं आपल्या पुण्य आणि कर्माचं गाठोडं घेऊन वर गेला. हे सगळं कवा घडलं, ज्यावेळेस ते झोपेत होता तेव्हा घडलं. वर गेला आणि देवाला हात जोडले. म्हणला काय देवा तुझी कमाल आहे. म्हणला मी इतकं कमवलं, इतकं व्याकुळ झालो, मला काहीच दिलं नाही, काही सांगितलं बी नाही, अचानकच घेऊन गेला. देव म्हणायला तुला जायचंय ना, तू जा म्हणला वापस, तुझं गटोडे घे जा. नाही म्हणलं ह्या गटोड्यामध्ये काहीतरी बदल करा. मग ती काय म्हणले, शेडजीचं गटोडा आहे ते घेऊन जा. शेडजीचं गटोडं उघडलं, त्याच्यामध्ये बघितलं तर शेडजीच्या हातानं दान धर्म काही सुद्धा घडलं नव्हतं. आणि रोज उठून मुलगा मारायचा त्याला. ती म्हणला त्याच्यापेक्षा माझं बरं मी घेऊन जातो खाली. खाली गेला. अरे मूर्खा म्हणले, देव म्हणाले त्याला, लोक पुण्य पाप केल्याच्या नंतर माझ्या चरणावर समर्पित करतात आणि तू तुझं वापस घेऊन चाललास. ते त्याला थोडं वाईट वाटलं, ते तिथंच ठेवला. मला वापस जाऊ दे, मला जा म्हणले वापस तू घरी. घरी आला आणि अडकून ठेवल्याला घ्यायचं आणि आता आपण नित्य नेमानं पूजा करायची. काय अडकून ठेवलं होतं, बेल अडकून ठेवला होता. तो बेल घेतला, लिंग पूजा करायला चालू केली. ही रात्री सगळा सिद्धांत रात्रीच घडला होता. मरण पावला, जागी झाला, पाप पुण्याच्या गटुडे घेतला, वापस आणला, वापस नेऊन दिला. नंतर लिंग पूजा करायला बसला. बायको अचानक लवकर उठली. आता बाई म्हणली माझ्या नवऱ्याला वेड तर लागलं नसल, इतका मरमर करणारा माणूस असा अचानक लिंग घेऊन बसलाय म्हणजे. ती काय म्हणला, मी कोण आहे, मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, ही कवा कळालं, वर जाऊन आल्यास कळालं. माझा मीच कोण, तुझ्या स्वरूपाशी जाणू काही, माझा मीच कोण कळे माझ्याशी, 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 तुझ्या स्वरूपास जाणू कैसे, तुझ्या स्वरूपास
खाऊ लागलो तर माझा मीच कोण आहे हे कधीच कळणार नाही आणि कळायची काही गॅरंटी सुद्धा नाही. प्रपंचामध्ये आजपर्यंत कोण मनुष्य सुखी झालाय? प्रपंचामध्ये ज्यावेळेस आणा लागतो, हे संपलं आणा, ते संपलं आणा, फलानं संपलं आणा, नुसतं आणा. संसारामध्ये नुसते चटकेच आहे. अरे संसार संसार जसं कसं तवा चुल्यावर हाताला चटके मग विळाते भाकर. अरे संसार संसार जसं कबाशीच घर बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. कप म्हणजे नवरा आणि बशी म्हणजे बायको. बशी रॅकमध्ये बसती, भांड्याच्या टोपल्यात बसती, चुलीपुडी बसते, पण कप कान जरी तुटला ठेसा भरून ठेवतात, ठेसा भरून ठेवतात, पुन्हा शेतात गेल्यात मीठ भरून ठेवतात. इतकी नवऱ्याची बिकट अवस्था आहे. प्रपंचामध्ये तर सुखच नाही, संसार दुःख मूळ आहे. संसार दुःख मूळ चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. तळमळीशिवाय या संसारामध्ये काहीच नाही. म्हणून लक्ष्मण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात अक्षय सुखाचा लागल्याचे ध्यास. अक्षय सुखाचा लागल्याचे ध्यास. अक्षय सुखाचा लागला सदास. अक्षय सुखाचा लागला सदास. अक्षय सुखाचा लागलाचे ध्यास. अक्षय सुखाचा लागलाचे ध्यास. अक्षय सुखाचा लागला सदास. अक्षय सुखाचा लागला सदास. मनोनी पायाच शरण आलो. मनोनी पायाच शरण आलो. अक्षय सुखाचा लागलाचे ध्यास. अक्षय सुखाचा लागलाचे ध्यास. अक्षय सुखाचा लागलाचे ध्यास. मनोनी पायास शरण आलो. मनोनी पायास शरण आलो. अक्षय सुखाचा लागला तुझ्यास. अक्षय सुखाचा लागला तुझ्यास. अक्षय सुखाचा लागला तुझ्यास. अक्षय सुखाचा लागलाचे ध्यास. मनोनी पायाच शरण आलो. मनोनी पायाच शरण. अक्षय सुखाचा लागला तुझ्यास. मनोनी पायास शरण आलो. मनोनी पायास शरण आलो. अक्षय सुखाचा लागला ध्यास. म्हणून पायास शरण आलो. अक्षय सुखाचा ध्यास. अक्षय वेगळं, क्षय वेगळं. क्षय म्हणजे क्षणभंगूर आहे. या प्रपंच करत असताना सुख खरं खरं असतंय का बरं? होय अप्पा, असतंय? किती दिवस संसार तुम्ही भरपूर दिवस करत असाल, सुख आहे का कुठं तरी?
क्षणभंगूर सुखासाठी माणूस रात्रंदिवस खटाटोप करतो, इतकी तळमळ करतो, एक मिनिट सुद्धा जीवाला चैन नाही. कशासाठी? या संसारासाठी. पण लक्ष्मण महाराजांनी अक्षय सुखाची मागणी केली. अक्षय सुख म्हणजे कधीच संपणार नाही. त्या सुखासाठी म्हणले या संसारामध्ये अजिबात सुख नाही. आणि एकीकडे संत म्हणतात धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा, कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी. आणि एकीकडे काय म्हणतात पुरे पुरे हा संसार नची सरे जन्म. पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पोरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पोरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार. पुरे पोरे टाळले फार मन कंटाळ फार. आ ओ पुरे पोरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पोरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, संसार संसार, पुरे पुरे हा संसार. पुरे पुरे हा संसार म्हणल्यास सगळं सोडून द्या आणि भक्ती मार्गाला लागा म्हणल्यास किती जण जातील बरं? सगळा सोडा संसार जर म्हणला तर किती जण जातील? कोणीच जात नाही. कारण की संसार सुटतच नाही. या संसारामध्ये माणूस इतकं सुख मानतो, क्षणभंगूर आहे तरी बी ह्याच्यासारखा आनंद कुठंच नाही. पण ते आनंद खरा आहे का? आनंद खरा नाही. संसाराला भिवून शिवसंत लक्ष्मण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात शरण आलो देवा संसाराचे भेन, 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 शरण आलो देवा संसाराचे भेन. कैलासीचे केने गावा माझा, कैलासीचे केने गावा माझा, शरण आलो देवा संसाराचे भेन, शरण आलो देवा संसाराचे भेन, शरण आलो देवा देवा संसाराचे भेन. कैलासीचे गेले
कैलासाचे केणे दावा शरण आलो देवा संसाराच्या भेद कैलासीचे केने दावा माझा कैलासीचे केने दावा माझा कैलासीचे केने दावा माझा संसाराला भिवून लक्ष्मण महाराज म्हणाले कैलासीचे केणे दाखवा भगवंता. कैलासीचे जर केणे पाहिजे जर असतील तर संसार सोडावा लागेल. संसार संत संसारही सोडा म्हणत नाहीत, दोन्हीला बी धन्यता देतात. प्रपंच परमार्थ आहे कंग करोनिया संग ऐक्य व्हावे. दोन्ही पण करा, परमार्थ बी करायचा आणि प्रपंच बी करायचा. भगवंताला बी धरायचं आणि प्रपंचाला बी धरायचं. पण आपण एकाच बाजूला धरतो, फक्त प्रपंचच धरतो. प्रपंचामध्ये तुम्ही म्हणतात तेवढं सुख नाही, पण संसारामधलं सुख ज्यावेळेस आपण पाहतो ते सावलीसारखं असतंय. सुख आलं तर क्षणितच, दुःख आलं तरी बी क्षणितच. संसारच दुःखमूळ आहे ना. त्याच्यामुळं शिवसंत लक्ष्मण महाराज काय म्हणतात, शरण आलो देवा संसाराच्या भीने कैलासीचे केणे दावा माझ. त्या भगवंताला शरण जातात. जसं की प्रपंच करत असताना लक्ष्मण महाराज ज्यावेळेस संसार करत होते त्यावेळेस त्यांचं लक्ष प्रपंचामध्ये नव्हतं, सगळं लक्ष भक्तीकडे होतं. भक्ती सोडून देऊन त्याने सगळ्याचा त्याग केला. आणि ज्यावेळेस फलसिद्ध स्वामीच्या मठात गेले त्यानंतर गंगाधर स्वामीने विचारलं की बाबा कुठून आलास तू, तुझं नाव काय, गाव काय. मी कुठून आलो, का आलो, कशासाठी आलो मला काहीच माहित नाही. मायापुरहून आलो आणि उदासपुरीला जायचंय. असं वाक्य ऐकल्याच्या नंतर गंगाधर स्वामी म्हणतात, मी तुला विचारण्यापेक्षा या मठामध्ये राहा, तुला काय सेवा करायची ती कर. त्यावेळेस सेवा करत असताना लक्ष्मण महाराजांनी असा निर्णय घेतला, आलेल्या भक्तांची सेवा करायची, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची. खूप दिवस असंच करत करत अचानक त्यांना असं ज्ञात झालं की आपण गुरुमाऊलीचं दर्शन घ्यावं. आणि ज्या वेळेस सेवा करून करून फलसिद्ध स्वामीच्या समाधीपाशी शिवसंत लक्ष्मण महाराज गेल्याच्या नंतर समाधीतून जेव्हा हात बाहेर आला आणि त्यांच्या जिभेवर ज्यावेळेस हात फलसिद्ध स्वामींनी ठेवला त्यावेळेस असा साक्षात्कार झाला. 5809 अभंगाची रचना लक्ष्मण महाराजांनी केली. तो अनुभव साक्षात लक्ष्मण महाराजाला आला. ज्यावेळेस हात ठेवला ना, गुरुदेवाचा ही देव कळू येता अनुभव, अनुभव त्यावेळेस लक्ष्मण महाराजाला आला. अभंगाची रचना होऊ लागली. आणि असे मीच म्हणते 5809 अभंग असतील, कितीक तरी अभंग असतील. त्यावेळेस सगळं संसार, पती पत्नी, आई वडील सगळे सोडून देऊन ज्यावेळेस मठात जाऊन राहिले, अभंगाची रचना केली आणि कैलासाचे केणे दावा अशी मागणी केली. मग कैलासाची जर केणे तुम्हाला इथं बघायचे असतील तर भगवंताचं नाम घ्यावं लागेल. नाम घेतल्याच्या नंतर या जीवाचा उद्धार होतो. नाम चांग फिटे पांग देहाचा. नाम जर आपण घेतलं ना तर या देहाचा पांग फिटतो, या देहाचा उद्धार होतो. ना असा एकच उद्धार होण्याचं जर कारण असेल तर ते भगवान शिव. भगवान शिवाला जर साक्षात जर बोलवायचं असेल तर कुणी जर काही वाजलं बाहेर तर माणसाचं लक्ष लगे विचलित होतंय, काही वाजलं की बाहेर. अशानं भगवंत कसा येईल इथं. भगवंत जर पाहायचा असेल तर त्याचं गुणगान गावं लागेल, नाम घ्यावं लागेल. त्याच्यासाठी सगळ्यांनी हात वर करा. केले का? राहू दे असंच आता. जय जय शंकर शंकर शंकर, जय जय शंकर शंकर शंकर, जय जय शंकर, जय जय शंकर शंकर शंकर, जय जय शंकर शंकर शंकर, जय जय शंकर, जय जय शंकर शंकर
शंकर उमाय 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 जय जय शंकर उमाय जय जय शंकर उमाय सुखाचा लागला सिधास अक्षय सुखाचा
अक्षय सुखाचा लागला सिध्यास, म्हणून पायास शरण आलो देवा संसाराच्या भीनी, कैलासीचे केले दावा माझ. अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धामध्ये आपण अक्षय सुख पाहिलं, अक्षय सुखासाठी तळमळ पाहिली, नंतर कैलासीचे केणे पाहिले. आता जे आपल्याला अभंगाच्या उत्तरार्धामध्ये पाहिजे, तरी पण छोटीशी इच्छा आहे मनात माझ्या. ज्यावेळेस आमच्या गावामध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर दिंडी येण्याचे ज्यावेळेस पॉम्पलेट येतात, पॉम्पलेट आम्हाला मारुती भैयाकून गजू भैयाकून पोहोचते होते. आणि ज्यावेळेस चाहूल लागते ना आम्हाला, गुरु आमच्या गावात येणार आहेत. लागली या चाहूल हो, उमटल पाऊल हो, गुरु तुम्ही येड केलं हो, तुमच्या येण्यानं, अहो तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो, जीवनात सोनं झालं हो. मला इतके दिवस माहिती नव्हतं, खरंच इतका अनुभव येतो. संतांनी तर अनुभव पाहिलाच, पण मी स्वतः माझ्या जीवनामध्ये जगत असताना लहान वयात लग्न झालं. भजनाची आवड होती, नंतर पतीच्या सानिध्यामध्ये राहून भजन राहिलेलं शिकलं. अशी मनात एक इच्छा होती. खरं जर सांगायचं म्हणलं, पाठीशी गुरु आहेत, मी खोटं बोलणार नाही. शालेय शिक्षण जर बघितलं तर माझ्यापाशी थोडा सुद्धा अभ्यास नाही. जर मी तुम्हाला जर बोलत असेल, मला तुम्हाला बोलायला सुद्धा शब्द नाही जवळ माझ्या. खरं सांगायचं म्हणजे सहज सकाळच्या वेळेस आमच्या गावामध्ये दिंडी झाली, रात्री कार्यक्रम होतो आणि पहाटे शिवपाठ झाल्याच्या नंतर गुरुची आरती आणि दर्शन होतं. त्यावेळेस सहज मी आप्पाला अशी माझी मनात इच्छा आली, आप्पा मला फक्त कीर्तन करायची अशी इच्छा आहे. आप्पा धावत्या वेगामध्ये म्हणले कीर्तन करणं शक्य नाही म्हणले असं. तरी पण माझी इच्छा होती म्हणून आप्पा म्हणले हळूहळू प्रवचन करा, हळूहळू कीर्तन करा. हे नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे आणि शिवरात्री महिन्यामध्ये आमचा तृतीयाला सप्ताह चालू होतं. त्या सप्त्यामध्ये पहिलं कीर्तन माझं होतं. मला त्यावेळेस कळालं की खरंच ह्या जीवनाचा उद्धार कसं होतो. आणि ज्यावेळेस अंधारातून एखादी माणूस जर अंधारातून जात असेल, त्याला जर भक्तीचा जर मार्ग दाखवत असेल, ते फक्त गुरु आहेत. शिवहर माझी प्रत्येक जणांना अवहेलना केली असेल, हे शब्द बोलू नये, पण ज्यावेळेस आपल्या पाठीमागे आई असते आणि एखाद्याचा भक्कम जर आधार असेल तर तेव्हाच माणूस बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या पतीनं सुद्धा म्हणले ज्यावेळेस शालेय शिक्षण असतं माणसाचं, त्यावेळेसच माणूस बोलू शकतो, दोन गोष्टी उभा टाकून समाजापुढे सांगू शकतो. माझी एक इच्छा होती की मला कुणीतरी असं माझ्या पाठीवर थाप मारावी. मी खरं जर सांगायचं म्हणलं का, मला पैसा भेटावा किंवा मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर मानधन भेटावं ह्यासाठी मी कीर्तन नाही शिकलं. फक्त कीर्तन एक माझ्या मनामध्ये इच्छा होती. अडाणी माणूस, अंध माणूस वाचू शकतो. मला वाचता जरी नाही आलं तर मी शब्दाचा अर्थ तरी काढू शकल ना, एवढीच इच्छा होती माझी. म्हणून आज माझ्या जीवाचा उद्धार झाला. आईनं मला जन्म दिला, गुरुने मला आधार दिला, अंधारातून ज्ञानाच्या मार्गाकडे नेलं. आणि तशीच तळमळ लक्ष्मण महाराजांनी कृपा करण्यासाठी भगवंताला मागितली. माझ्यावर थोडीशी कृपा करा म्हणले. कृपा किती करा, थोडीच करा. मी तुमचं गुणगान गाणार, मी तुम्हाला शरण जातो आणि साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर घालतो, असे शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणले. भगवंता जगाचा मायबाप वरी बसलाय.
त्याच्या सत्तेशिवाय काडी हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही. अरे पानच काय, आपण श्वास सुद्धा घेतलेला सोडू शकत नाही. आम्ही बाहुल्याच्या जाती, आपण पाहुणे आहेत. आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्रधारी तुझ्या हाती. जैसे नाचू सदा शिवा, तैसे नाचू सदा शिवा. तसं सगळे सूत्र भगवंतापाशी आहेत आणि भगवंताला जवळ करण्यासाठी, भगवंताला जवळ आणण्यासाठी, हृदयामध्ये विराजमान करण्यासाठी महादेव प्रभू म्हणतात, माझे हृदय भुवन आपल्या सिंहासनामध्ये भगवंताला जर बसवायचं असेल तर त्या भगवंताला भेटण्यासाठी संतांची, गुरुची गरज असते. आणि गुरुला साष्टांग दंडवत घालण्याची लक्ष्मण महाराज अभंगाच्या मजवरे कृपा करे गुरुराय, मजवरे कृपा करे गुरुराय. माझ्यावारी कृपा करा गुरुराया, माझ्यावारी कृपा करा गुरुराया. मजवरे कृपा करे गुरुराय, मजवरे कृपा करे गुरुराय. माझ्यावारी कृपा करी गुरुराया, माझ्यावारी कृपा करी गुरुराया. तुमचे अपाया दंडवत, तुमचे अपाया दंडवत. मजवरे कृपा करे गुरुराय, मजवरे कृपा करे गुरुराय, मजवरे कृपा करे गुरुराय. तुमचिया पाया दंडवत, तुमचिया पाया दंडवत. माझ्यावारी कृपा करी गुरुराया, माझ्यावारी कृपा करी गुरुराया, माझ्यावारी कृपा करी गुरुराया. मजवरी कृपा करी गुरुराया, तुमचे अपाया दंडवत, अपाया दंडवत. मजवरी कृपा करी गुरुराया, अपाया दंडवत, दंडवरी पाया दंडवत. मजवरी कृपा करी गुरुराया, तुमची पाया दंडवत. तुमच्या पायावर दंडवत घालायचं. दंडवत घालायचं कसं? शरणागती पत्करायची. शरणागती शरण जर कुणाला जर कोण जात असेल, शरण गेल्याच्या नंतर गुरु आशीर्वाद द्या म्हणायची गरज नाही. साष्टांग दंडवत घातलाय ना अक्षरशः. दंडवत घातल्याच्या नंतर कल्याण होतंय. कल्याण होते कशासाठी? शिवदास माऊली म्हणता, आपुले कल्याण व्हावे ज्याच्या चित्ती, शिवप्रती शरण जावे. कल्याण होण्याचं साधन आहे. मग साधन जर करायचं असेल तर समजा आपण नामस्मरण ज्यावेळेस करतो, खाताना, उठताना, बसताना, झोपताना, पावला ज्यावेळेस आपण पावला टाकतो त्यावेळेस पहिला पाऊल, दुसरा पाऊल, एक घासाला, 4 घासाला, पूर्ण जेवण होईपर्यंत आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो ना, आसनी शयनी भोजनी गमनी, आसनी शयनी भोजनी गमनी, हो आसनी शयनी भोजनी गमनी,
आसनी शयन भोजनी गमनी आसनी शयनी भोजनी गमनी आसनी शयन भोजनी गमनी प्रेमे शूळ पाणी स्मरावा तो स्मरावा तो प्रेमे शूळा पाणी प्रेमे शूळा पाणी स्मरावा तो स्मरावा तो प्रेमे शूळा पाणी आसनी शयनी भोजनी गमनी भोजनी गमनी आसनी शयनी 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 भोजनी गमनी प्रेमी शूल पाणी स्मरावा हो खाताना पेताना उठताना बसताना असं बी म्हणतात. पुन्हा शिवदास म्हणे आसार संसार शिवनाम सार तया माझे. सार काय काय बघा, खारीक जर बघितली वरी काय सार आणि मधी आसार. आसार कामाला येते का सार कामाला येते? सार कामाला येते है ना. केळी बघा, केळी सार वर सार आहे का मधी सार आहे? वरी आसार आहे आणि मधी सार आहे. साल कसा आहे? सार का सार? तर जाऊ द्या. बदामाची गोडंबी आपण पूजेला वापरतो ना, तो बदाम ते सार आहे का मध्ये आसार आहे? काय नेमकं? संसार सार नाही म्हणले ते. शिवदास म्हणे आसार संसार शिवनाम सार. शिवनाम सार आहे म्हणजे जर समुद्रामधली नाव जर त्या कडेला जर न्यायची असली तर भवसागरीचे नाम असे तार. नेईल पहिलं तारू नाव माझी. कशाच्या बळावर जर माणूस तरत असेल तर फक्त ते आहे नाम. इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की साखरेची आणि गुळाची सुद्धा तुलना करू शकत नाही. सुदेवुनी गोड नाम हे शिवाचे घेई घेई वाचे माय माझे. शिवदास म्हणे साधन हे श्रेष्ठ शिवनाम स्पष्ट जपा तुम्ही. बोबड नाही म्हणले, स्पष्ट जपा. शिवनाम स्पष्ट जपा तुम्ही. कळून केलेलं न कळून केलेलं न कळून अर्थ पाठ करी भावे तो ही ज्ञान पावे शिव कृपे. कळून जर कोणी पाप करत असेल, कर्म तर दैनंदिन जीवनामध्ये करतात. चांगले बी कर्मच वाईट बी कर्मच. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग कर्म चांगले करायचे का वाईट करायचे? पर चांगले केले चांगला मार्ग. नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय. मनमत माऊलीचा अभंग आहे. नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय. हे जे उपाय दिसतात ना आपल्याला या प्रपंचामध्ये, ह्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना, ते सगळे खोटे आहेत, पण तरी आपल्याला ते खरे वाटतात. बघा, एखादी गाय जर शेतामध्ये जर चरायला गेली असली, छोटं जर तिचं कोकरू जर घरी असेल, ज्यावेळेस दिवस मावळायच्या टायमाला ती गाय गोठ्याकडे येते. जसा हंबरडा फोडते ना, काकुलतीवर बाळ ती कोकरू आवाज देते आईला. ज्यावेळेस लेकरू अंगणामध्ये उन्हात बसते आणि ज्यावेळेस तळतळून रडते, ज्यावेळेस आई त्या वेगानं बाहेर येते, तशी तळमळ. एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर इतका तगमग करतो, तेवढी तगमग सांगितली. किती तगमग! पाण्यात मासा शांत राहतो आणि पाण्याच्या बाहेर काढले तर त्याची तगमग बघ वाढत नाही, चरफडते जीव तसा. तशी तरफड शिवदास माऊली म्हणतात, लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण तुम्हा येतो का? लक्ष्मण तुम्हा येतो का कुलती.
जगाच्या मायबापाला विनंती करतात, ब्रह्मांड नायकाला विनंती करतात, आता तरी मला भेट द्या, मी काकुलती आलो. काकुलती व्याकुळ झालो, म्हणले आता तरी मला भेट द्या. एक मागणे बा शिरी हात ठेवा, भोळ्या महादेवा घडू तुझी सेवा. मी सेवा करायला तयार आहे, पण आता वेगाने येऊन मला भेट द्या भगवंता. इतकं काकुलती आले. अक्षय सुख पाहिलं, कैलासीचे केले पाहिले, गुरुच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि ब्रह्मांड नायकाला काकुलती येऊन आता तरी भेट द्या म्हणले. लक्ष्मण महाराजांनी ज्यावेळेस काकुलती आले, वेगी पशुपती मला भेट द्या विनंती केली. आजच्या अभंगाचा भावार्थ मी असाच आहे असं म्हणणार नाही. माझ्या जसं मतीला जमेल तसा मी अभंग सोडवण्याचा नुसता प्रयत्न केलाय. 100% असं आहे किंवा मी सांगितलेलं खरं आहे असं तर मुळीच म्हणणार नाही मी. आणि ज्यांच्यामुळे इथं गुरुच्या मठामध्ये कीर्तन करण्याचा योग आला, आमचे महेश भैया, बाकी सगळे टाळकरी मंडळी, पेटी मास्तर, मृदंगवाले भैया, समस्त महिला भगिनी बसलेले, यांच्या हृदय माझे जन्म दिलेले आई वडील यांच्याही दिव्य चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून झालेली सेवा गुरुमाऊलीच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, राज माऊली.